हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आज आहे संडे आणि आत्ता वाजलेत सकाळचे 9. सो मी हे येल्लो साडी घालून तयार झाली आहे कुठे जाण्यासाठी, तर जेजुरीला. सो जाताना आत्ता आपला हा रस्ता भटकला आणि आत्ता आपण इथे पोहोचलो आहे. बघू शकता तुम्ही हे काय आहे, कोणता बोग देव घाट आहे. तिकडे कात्रसच्या तिकडे जात होतो आम्ही हडपसरला आणि तिकडे जाता जाता रस्ता भटकलो. सो आम्ही सकाळी 9 वाजता निघालेलो होतो आणि आत्ता वाजलेत 12:30. सो 3 ते 3.5 तास पोहोचायला आम्हाला इकडे लागले. मध्ये आम्ही रस्ता भटकलो होतो. हा आम्ही तिकडे उधळण्यासाठी भंडारा घेतला आहे. इकडे बघा किती छान छान लोक फोटो काढत आहेत, तुम्ही बघू शकता. आणि आम्ही आत्ता ह्या पायऱ्या चढत चढत वरती जातोय. जास्त काही वरती चढायचं नाही आहे, कारण मध्येपर्यंतच गाडीसुद्धा टू व्हीलर असेल तर आपण घेऊन जाऊ शकतो. आणि हे आहेत आमचे भाचे राघव. सो ते खूप एन्जॉय करतायत ऊन असूनही. सो आता उन्हात खूप साऱ्या पायऱ्या चढून आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहे. आत्ता आपण आधी नंदीचं दर्शन घेऊयात, कारण जे खंडोबा आहेत ते शिवाचंच एक रूप होते, म्हणजे शिवच होते. आता आपण इकडे नंदीचं दर्शन घेतलेलं आहे आणि आपण आता इथून वरती जाणार आहोत. इकडे वरती गेल्यानंतर सुरुवातीलाच आपल्याला इकडे शिवाजी महाराज दिसत आहेत. आत्ताच शिवजयंती झाली आहे, त्याच्यामुळे त्यांनी आत्ताच त्यांची प्रतिमा स्थापन केली आहे इकडे. सो इकडे आतमध्ये आपल्याला आता मंदिरामध्ये जायचं आहे. इकडे आपण हे जे अग्नी आहे त्यामध्ये थोडं तेल घातल्यानंतर समोर जायचं असतं. समोर आज खूप गर्दी आहे, कारण इकडे आज रविवार आहे. सो इकडे आतमध्ये आपल्याला जायचं आहे, खूप सारी मोठी लाईन क्रॉस करून. इकडे बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे. वरती खाली सगळीकडे रांगा लागलेल्या आहेत दर्शनासाठी. थोडं 3 ते 4 वाजता आलं ना की जरा गर्दी कमी होते, पण आम्ही आत्ता दुपारी आलो आहे. सो खूप गर्दी आहे. इकडे तुम्ही बघू शकता, इकडनं पूर्ण जेजुरीचं जो आहे तो व्ह्यू दिसतो वरतून. आणि इकडे राघव छान छान थंडी हवा घेत आहेत. आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर असं दृश्य दिसतं. इकडनं पूर्ण मंदिरसुद्धा दिसतं. इकडे लोक सगळीकडे असा भंडारा उधळत होते, तुम्ही बघू शकता. आणि इकडे आम्ही आत्ता आतमध्ये पोहोचलेलो आहे. 1 तास आम्ही वेट केला आहे, रांगेमध्ये उभं होतो आणि आत्ता आम्ही फायनली इकडे दर्शनासाठी पोहोचलेलो आहे. इकडे आल्यावर खरंच खूप छान असं प्रसन्न वाटतं. हे म्हाळसा देवींचं मंदिर आहे आणि थोडं खाली गेल्यानंतर पायथ्याशी आपल्याला भानुदेवींचं सुद्धा मंदिर बघायला मिळतं. इथे तुम्ही बघू शकता ते असं हाताचं होतं, ते आत्ता बंद केलेलं आहे. इथे तुम्ही आत्ता बघू शकता असं हात असतात, तिकडे होतं हे, पण ते आता त्यांनी बंद केलं आहे का माहिती नाही. इकडे ह्या 50 मेंढ्या आहेत ज्या खंडोबांनी जिवंत केल्या होत्या, तुम्ही बघू शकता. सो आम्ही आत्ता इकडे खाली आलो आहोत भानुदेवीच्या दर्शनासाठी. आणि इकडनं आम्ही आता परत तेवढ्याच पायऱ्या चढून वरती गेलेलो आहे. आणि इकडे तुम्ही बघू शकता, जर तुम्हाला दर्शन पास हवी असेल लवकर दर्शनासाठी, तर तुम्हाला इकडे पर पर्सन 200 रुपीज आहेत. आत्ता आम्ही मोरगावच्या मयुरेश्वराच्या मंदिराकडे आलो आहे. जेजुरीहून जास्तीत जास्त एक 15 ते 18 किलोमीटर आहे. सो तुम्ही जर जेजुरीला आलात तर नक्की इकडे व्हिजिट करा. प्रथम तुम्हाला गणपतीचं दर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही प्रथम इकडे येऊ शकता आणि नंतर जेजुरीला सुद्धा जाऊ शकता, म्हणजे तिकडे गर्दीसुद्धा थोडी कमी होते तोपर्यंत. सो हे खूप प्राचीन काळातील असं मंदिर आहे, पण खूप सुंदर आहे. गावाच्या मध्येच हे एक मंदिर आहे असं. आणि तुम्ही बघू शकता इकडे आतमध्ये सुद्धा खूप गर्दी होती, कारण आज रविवार असल्यामुळे सगळीकडेच खूप गर्दी आहे. पण मंदिर खरंच खूप छान आहे. तुम्ही एकदा नक्की व्हिजिट करा आणि शक्यतो रविवारच्या दिवशी कुठे जाऊच नका, कारण खूप गर्दी असते. सो अधेमध्ये जर तुम्हाला कधी सुट्टी असेल किंवा काहीही असेल तर तुम्ही मध्येच जा, म्हणजे शांततेत तुमचं छान असं दर्शन होईल.